शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। अगदी तातडीनं 2200 कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कॉम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं। 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन देणार आहोत। बघा, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी शेवटी जरा दिलासा देणारी बातमी पुढे आली। इतके दिवस पीक विम्याचे पैसे खात्यात कधी पडणार, यादी कधी लागणार, आपला नंबर कधी येणार असं म्हणत शेतकरी वाट बघून बघून अक्षरशः थकले होते। पण आता पैशांच्या वाटपाचं काम पुढे सरकलंय आणि ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे बघा, मध्ये कुणाच्या हातात पैसा नाही, कुठे वेगळं जाऊन घेण्याची भानगड नाही। ज्याच्या नावावर जितकी रक्कम मंजूर झाली ती सरळ त्याच्या खात्यात पडणार। ही रक्कम पीक विमा नुकसान भरपाईची असून इतके दिवस झालेला उशीर आता संपायला लागलाय। म्हणून शेतकऱ्यांनो जरा लक्ष द्या। आता काय झालंय, इतके दिवस पैशांचा विषय फक्त चर्चेत फिरत होता। कुणी म्हणायचं आज येणार, कुणी म्हणायचं 2 दिवसांनी येणार आणि शेतकरी मात्र पुन्हा पुन्हा खातं तपासत बसायचा। पण आता डीबीटीच्या मार्गाने पैसा सरळ बँक खात्यामध्ये वर्ग केला जात आहे। म्हणून ज्या शेतकऱ्यांची रक्कम मंजूर झालेली त्यांनी जास्त काळजीत पडायचं कारण नाही। खातं चालू ठेवा, मोबाईल जवळ ठेवा आणि बँकेचा मेसेज आला की नीट बघा। पैसा खात्यात पडल्यावरच काम पूर्ण झालं असं समजा। आता तुमच्या जिल्ह्यात पैसा आज पडणार की उद्या, तुमच्या तालुक्याचा नंबर लागलाय का, तुमच्या खात्यात किती रक्कम येणार, हे सगळं पुढे आपण नीट समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अर्ध्यात सोडू नका, कारण शेवटी 2 महत्त्वाची कामं सुद्धा सांगणार आहे। ती केली नाही तर खात्यात येणारा पैसा अडकून बसू शकतो। आणि आपल्या माहिती योजनेची मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे शेतकऱ्यांच्या कामाची बातमी आली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आता आपण थेट मुद्द्याला येऊया। आता पुढची माहिती जरा नीट ऐका, कारण पीक विमा, कर्जमाफी आणि अनुदान हे वेगवेगळे मुद्दे आहेत। गावात बऱ्याचदा एका पैशाची दुसऱ्या योजनेसोबत गल्लत केली जाते। पीक विम्याचा पैसा आला म्हणजे कर्जमाफी झाली असं नाही, आणि कर्जमाफीचा फायदा झाला म्हणजे 50,000 रुपयांचं अनुदान आपोआप आलं असं सुद्धा नाही। म्हणून प्रत्येक भाग वेगळा समजून घ्या। आधी पीक विमा, मग कर्जमाफीचा मुद्दा आणि त्यानंतर अनुदानाची करावयाची 2 कामं। सगळ्यात आधी आपण पीक विम्याच्या मुद्द्यावर बोलूया, त्यानंतर कर्जमाफी आणि सगळ्यात शेवटी अनुदान। तर बघा, पैसा फक्त 3-4 हजार शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही, लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आणि याचबरोबर मागच्या 3-4 दिवसांपासून कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुद्धा सुरू झालंय। ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आहे त्यांच्यासाठी आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जाची रक्कम खात्यावर जमा होणार आहे। यासाठी 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी सरकारने राखून ठेवला आहे। पुढे कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा मिळेल ते सुद्धा आपण बघणार आहोत। कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव असेल तर त्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा फायदा तुमच्यापर्यंत 100% येईल। नाव नसेल तर दुसऱ्याला मिळालं म्हणून आपल्यालाही मिळेल असं गृहीत धरू नका। आणि ज्या भागात दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालंय तिथे खात्यावरची माहिती नीट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा मुद्दा वेगळा, तो पीक विम्याच्या रकमेत बिलकुल मिसळायचा नाही। ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुमचा पुढचा घोळ 100% मिटेल। आता पीक विम्याबरोबरच पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या अनुदानाचा मुद्दा सुद्धा सरकारने उपस्थित केला आहे। हे 50,000 रुपये सरळ बँक खात्यात जमा होणार आहेत। पण बघा, यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामं वेळेवर करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। ते शेवटी तुम्हाला समजणार आहेत। आधी पीक विम्याचे पैसे कुठे सुरू होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात नंबर लागला आहे ते आपण बघूया। 50,000 रुपयांच्या अनुदानाबद्दल सुद्धा तेच, पात्र शेतकऱ्यांना हा पैसा मिळणार, पण त्यासाठी सांगितलेली 2 कामं पूर्ण असणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणून फक्त रक्कम ऐकून आनंदात बसू नका। तुमचं नाव, तुमची कागदपत्र आणि तुमचं बँक खातं याकडे लक्ष द्या, कारण शेवटी पैसा डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होईल। बँकेची माहिती चुकली तर मंजूर पैसा समोर असूनही उशीर होऊ शकतो आणि मग शेतकरी म्हणतो पैसा कुठे गेला। म्हणून पुढची माहिती अर्ध्यात सोडू नका। पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे। या 11 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे टप्प्याटप्प्याने पडणार आहेत। कुणाच्या खात्यात 16,000 रुपये येतील, कुणाच्या खात्यात 19,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 21,000 ते 23,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल। ज्यांचं नुकसान जितकं, ज्याच्यावर जितकी रक्कम मंजूर त्याप्रमाणे खात्यात पैसे पडतील। सगळ्यांना एकच रक्कम भेटणार नाही, हे लक्षात ठेवा। या 11 जिल्ह्यांचा पहिला टप्पा म्हटल्यावर गावात लगेच चर्चा सुरू होणार। कुणी म्हणेल आमच्या गावात आले, कुणी म्हणेल आमच्याकडे अजून आलेले नाहीत। पण बघा, एकाच जिल्ह्यात सगळ्यांच्या खात्यात एकाच वेळेस पैसे जमा होणार नाहीत।
म्हणून आपल्या खात्याचा मेसेज बघायचा, खात्यातली नोंद बघायची आणि मगच खात्री करायची. 16,000, 19,000, 21 ते 23,000 यापैकी जी रक्कम मंजूर असेल तीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. दुसऱ्याला किती आलं यावर तुमची रक्कम ठरणार नाही. आता आपण तालुक्यांची यादी बघूया. पहिला तालुका आहे जिंतूर तालुका. जिंतूर तालुक्यातील बोरी महसूल मंडळासाठी जवळपास 11 कोटी 24 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. ही काही छोटी रक्कम नाही. या भागात जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत. त्यामुळे पैसा कुठे कमी होईल का, हातात येताना कापला जाईल का, अशी चिंता करत बसायची बिलकुल गरज नाही. वरून जितकी रक्कम मंजूर होईल तितकीच तुमच्या खात्यात पडेल, तितकीच तुमच्या खात्यात दिसेल. जिंतूरच्या बोरी महसूल मंडळात 11 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्दा घेतला तर ही पूर्ण रक्कम एका शेतकऱ्यासाठी नाही, ती त्या भागातल्या पात्र शेतकऱ्यांच्या वाटपासाठी आहे. त्यामुळे कुणी आकडा ऐकून गैरसमज करून घेऊ नका. ज्याच्या खात्यात जितका पीक विमा मंजूर झाला आहे तितकाच पैसा त्याच्या खात्यात जमा होईल. डीबीटीचा अर्थ हाच असतो, वरून जेवढं पाठवलं तेवढं थेट खात्यात जमा होतं. मध्ये कुठे वेगळी कपात नाही किंवा हातोहात वाटपाचा प्रश्न नाही. यानंतरचा पुढचा तालुका आहे पाथरी तालुका. आता पाथरी तालुक्याच्या महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांसाठी जवळपास 9 कोटी 18 लाख रुपये वाटपासाठी सरकारने मंजूर केले. इथं काही शेतकऱ्यांच्या खात्यात 19,000 रुपये येणार, काहींना 21,000 रुपये मिळतील. ज्यांना अजून पैसा दिसला नसेल त्यांनी घाबरायचं कारण नाही. पुढच्या 3-4 दिवसात टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यात जमा होईल. डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की प्रत्येक खात्यात एकदम पैसा दिसेलच असं नाही. 9 कोटी 18 लाख रुपये हा त्या वाटपाचा आकडा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात येणारी रक्कम वेगळी राहील. काहींना 19,000 रुपये, काहींना 21,000 रुपये खात्यात दिसतील. काही शेतकऱ्यांना पैसे दिसले नाहीत तर घाबरून जाऊ नका. खात्याची माहिती नीट असेल तर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पैसा दिसणार. म्हणून दुसऱ्या गावातल्या मेसेजवरून आपल्या खात्याचा निकाल लावू नका. आता पुढचा तालुका आहे मानवत तालुका. मानवतच्या भागासाठी 7 कोटी 82 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. जर एखाद्या शेतकऱ्याला 16,000 रुपये मंजूर असतील तर डीबीटी मधून 16,000च त्याच्या खात्यात जमा होईल. आधीसारखं कुणाच्या हातात रक्कम देऊन त्यातून 2-3 हजार रुपये कमी झाले असं होणार नाही. डीबीटी मधून पैसा सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. म्हणूनच हा बदल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. पण बघा, पीक विम्याची गोष्ट इथेच थांबत नाही. 50,000 रुपयांचं अनुदान सुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मधून देण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे. हे पैसे कधीपासून पडतील, त्यासाठी कोणती 2 कामं करायची आहेत याकडे शेवटी नीट लक्ष द्या. कारण पैसा मंजूर असून सुद्धा ई-केवायसी आणि बँक खात्याची जर तुम्ही जोडणी व्यवस्थितपणे केलेली नसेल तर तुमचा पैसा अडकू शकतो आणि मग शेतकरी, बँक, सेवा केंद्र, कार्यालय अशा चक्रा मारत बसतो. आता पुढच्या जिल्ह्यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. या 11 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा होईल. पैसा पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जाईल. म्हणून शेतकऱ्यांनी फक्त आपली कागदपत्र नीट ठेवायची आहेत. पुढच्या जिल्ह्यांमध्ये परभणीचा समावेश करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात राहिलेली पीक विमा नुकसान भरपाई टाकायचं काम वेगाने पुढे सरकलंय. आता परभणी आणि जालना या 2 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. दुसऱ्या जिल्ह्यात काम आधी सुरू झालं म्हणून आपला नंबर गेला असं नाही. जिथे प्रक्रिया पूर्ण होईल तिथे पैसा पुढे जाईल. म्हणून अफवा ऐकून नाराज होऊ नका. खात्यातली नोंद आणि आपल्या कागदपत्रांची स्थिती काय आहे हे एकदा नक्की तपासा. आता जालन्यातल्या नुकसान भरपाईचा मुद्दा बघा. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे सरकारने 4 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मंजूर अनुदान थेट बँक खात्यात जाणार असून ज्यांचं ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ते तातडीने पूर्ण करायचं आहे. नाहीतर पैसा मंजूर असला तरी सुद्धा खात्यात यायला उशीर होऊ शकतो. मार्चच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या या भागात ई-केवायसी वर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण ज्यांचं ई-केवायसी बाकी राहिलं त्यांचा पैसा उशिरा पोहोचू शकतो. म्हणून तातडीने ते काम पूर्ण करा. शेतकऱ्याला मदत मंजूर होऊन सुद्धा कागदाच्या छोट्या कामामुळे ती अडकू नये, एवढीच इथं महत्त्वाची गोष्ट आहे. या भागात सगळ्यांना सारखी रक्कम भेटणार नाही. कुणाला 12,000, कुणाला 16,000, कुणाला 19,000 तर काहींच्या खात्यात 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल. नुकसान किती झालंय त्यावर कमी जास्त पैसा ठरेल. त्यामुळे शेजाऱ्याला जास्त आले आणि मला कमी का असा विचार करून गोंधळू नका. तुमच्या नावावर किती मंजूर झालंय ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता आणखी एक तालुका बघा, सेलू तालुका. सेलू तालुक्यामध्ये सेलू, वालूर आणि देऊळगाव अशी 3 महसूल मंडळं घेतली आहेत. या भागासाठी जवळपास 18 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
आणि वाटपासाठी 18,90,00,000 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. जर तुम्ही या भागातले पात्र शेतकरी असाल तर ते तुमच्या खात्यात सुद्धा नुकसान भरपाईचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील. इथं वेगळी धावपळ करायची गरज नाही. खातं नीट असेल तर पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. आता इथे सुद्धा एक गोष्ट नीट लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्याला सारखाच पैसा भेटणार नाही. मंडळातल्या पात्र नोंदीनुसार पैसा विभागला जाईल. म्हणून कोणत्या मंडळात नाव आहे, नोंद पूर्ण आहे का आणि खातं जोडलेलं आहे का हेच आधी तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर किती रक्कम आली हे तुम्हाला समजेल. आता अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विम्याची रक्कम कोणाला मिळणार, त्यासाठी कोणती 2 कामं करायची आहेत ते एकदा नीट बघा. पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम आहे ई-केवायसी पूर्ण करणं. ई-केवायसी बाकी असेल तर उद्यावर ढकलू नका. दुसरं काम आहे आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँक खाते व्यवस्थितपणे जोडणं. आधारवर एक नाव, बँकेत दुसरं नाव, मोबाईल बंद, खातं निष्क्रिय अशी गडबड असेल तर पैसा 100% अडकू शकतो. म्हणून आधीच सगळं तपासून घ्या. आता परभणीनंतर जालन्यात सुद्धा नुकसान भरपाईचा पैसा पुढे जाणार आहे. या भागातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मंजूर करायचं काम सुरू झालेलं आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करायचं काम तीव्र गतीने सुरू झालेलं आहे. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात आता 68,000 शेतकऱ्यांच्या खात्यासंबंधी जवळपास 4,800 कोटी रुपयांची प्रक्रिया पुढे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपयांचं अनुदान जमा होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कर्जमाफी वेगळी, पीक विमा वेगळा आणि 50,000 रुपयांचं अनुदान तर अजूनच वेगळं. आता हे 50,000 रुपये फक्त 10 ते 11 जिल्ह्यांपुरतेच मर्यादित नाहीत. पात्रता पूर्ण होत गेली, ई-केवायसी पूर्ण झाली, बँक खात्याची माहिती जोडली की इतर भागात सुद्धा रक्कम पाठवली जाईल. पीक विम्याचं सुद्धा तसंच आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंद पूर्ण आहे, रक्कम मंजूर आहे, त्यांच्या खात्यात पैसा डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल. म्हणून कुणी गावात सांगितलं की अमुक जिल्ह्यात आधी पैसे आले, आपल्या जिल्ह्यात येणार नाही तर तसं समजू नका. आता सर्वात मोठा घोळ कुठे होतो तर शेतकरी दुसऱ्याच्या खात्यात आलेली रक्कम बघून आपल्याला सुद्धा तेवढीच मिळणार असं गृहीत धरून बसतो. कुणाला 16,000 मिळतील, कुणाला 19 तर कुणाला 23 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल. म्हणून तुमचा पैसा तुमच्या मंजुरीवर ठरेल, दुसऱ्याची रक्कम तुमच्यावर लागू करायची नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, डीबीटी मधून पैसा येतोय म्हणून कुणालाही OTP सांगायचा नाही. कुणी फोन करून म्हटलं पीक विमा सोडतो, आधार नंबर द्या, ATM पिन द्या, तर अजिबात देऊ नका. खात्यात पैसा येण्यासाठी कुणालाही पैसे द्यायची गरज नाही. सरकारकडून रक्कम सुटली की जोडलेल्या बँक खात्यात ती सरळ पडते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. आता पुढचे जिल्हे आहेत लातूर, अकोला आणि वाशिम. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाची घोषणा झाली की त्याची माहिती सुद्धा लगेच पुढे येईल. म्हणून चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी आलं, तालुक्याचा नंबर कधी लागला, खात्यात पैसा कधी पडायला लागला ही माहिती तुम्हाला वेळेवर मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुन्हा एकदा शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी बाकी ठेवू नका. आधार, मोबाईल, बँक खात्याची लिंक तपासा. या दोन्ही गोष्टी नीट असतील तर खात्यात येणारी रक्कम अडकण्याची शक्यता कमी होते. इतके दिवस शेतकरी आज येतील उद्या येतील म्हणून पैशाची वाट बघत बसले होते. आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकायचं काम पुढे सरकलंय. शेतात नुकसान झालं की शेतकऱ्याला पैसा वेळेवर लागतो. खताचं उधार असतं, औषधाचे पैसे असतात, घरचा खर्च असतो, पुढच्या पेरणीची तयारी करायची असते. म्हणून पीक विम्याचा पैसा खात्यात पडणं ही काही साधी गोष्ट नाही. ज्या शेतकऱ्यांची रक्कम मंजूर झालेली आहे त्याला ती पूर्ण मिळाली तर त्याच्या घराला मोठा आधार मिळतो. म्हणून डीबीटीचा हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं. आता पहिल्या 11 जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्याचं काम सुद्धा हळूहळू पुढे सुरू होईल. कुणाच्या खात्यात आधी, कुणाच्या खात्यात थोडं उशिरा असं होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्याला आले म्हणून आपण घाबरायचं नाही आणि आपल्याला आले म्हणून सगळ्यांना आले असं समजायचं नाही. आपली नोंद, आपलं खातं आणि आपली मंजूर रक्कम एवढंच बघायचं. तर बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई, 50,000 रुपयांचं अनुदान आणि कर्जमाफीचा दुसरा टप्पा हे सगळे मुद्दे वेगळे समजून घ्या. तुमचं नाव ज्या ठिकाणी पात्र असेल तिथेच त्या पैशाचा फायदा मिळेल. त्यामुळे कागदपत्र नीट ठेवा, ई-केवायसी पूर्ण करा, आधार आणि बँक खात्याची जोडणी तपासून घ्या आणि खात्यात येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवा. पैसा आला की आधी खात्यातली नोंद बघा, कुणालाही OTP सांगू नका आणि अनोळखी लिंक उघडू नका. इतके दिवस वाट बघून थकलेल्या शेतकऱ्यांसाठी आता डीबीटीच्या माध्यमातून पैसा खात्यात पडणं हा मोठा दिलासा ठरलाय. पुढच्या जिल्ह्यांची माहिती आली की ती सुद्धा आम्ही चॅनलवर नक्की सांगू. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.